दिसते ना? हो दिसते. बघ आपल्या आजूबाजूच्या वस्तू वेगवेगळ्या आकारामध्ये असतात. म्हणजे आपण शिकलो की प्रत्येक आकार आणि त्याला काही ना काही नाव असते. म्हणजे आकार म्हटलं की त्याचं क्षेत्रफळ आलंच. आजचा आपला टॉपिक आहे क्षेत्रफळ आणि त्यात आज पाहणार आहोत आपण समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ. बघा आपण मागच्या इयत्तेमध्ये काही आकृत्या पाहिल्यात आणि त्यांची क्षेत्रफळाची सूत्रेही पाहिली आहेत. आता मी तुम्हाला काही आकृत्या दाखवते आणि त्यांची सूत्रे आपण मागच्या इयत्तेमध्ये पाहिली आहेत. ती तुम्ही ओळखा आणि मला सांगा. स्क्रीनवर दिसती ती डायग्राम कशाची आहे? त्रिकोणाची. आणि त्रिकोणाचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युलाही पाहिला आपण. हो. आठवतं का कोणाला? त्रिकोणाचे क्षेत्रफळ इक्वल टू 1/2 गुणिले पाया गुणिले उंची आणि पाया आणि उंची कसे घ्यायचे आपण मागच्या इयत्तेमध्ये पाहिली. सेकंड दिसणारी डायग्राम कशाची आहे? काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हणजे त्यातला कोणताही एक कोण काय असो 90 अंशाचा आणि त्याचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला 1/2 लांबी गुणिले रुंदी. नाही. पाया गुणिले उंची. नाही. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ असं 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. हे आपण पाहिले. त्याच्यानंतर दिसणारी आकृती आयत. आणि आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र लांबी गुणिले रुंदी. बरोबर. आयताचे क्षेत्रफळ असतं लांबी गुणिले रुंदी. त्याचं स्वरूप दिसतोय चौरसाचं क्षेत्रफळ बाजूंचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग हे आपण पाहिले. आपल्याला माहिती आहे की बंदिस्त बहुभुजाकृतींच्या बाजू या सेंटीमीटर मध्ये, मीटर मध्ये, किलोमीटर मध्ये या एककात दिलेल्या असतील तर त्यांची क्षेत्रफळ अनुक्रमे चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर, चौरस किलोमीटर या एककात दिली जातात. कारण क्षेत्रफळ चौरसांनी मोजले जातात. आता बघ तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक कागद दिसतोय. आता तो सरळ आहे का? नाही. नाही. गणितातील आकृतीचे क्षेत्रफळ कसे मोजायचे हे आपल्याला दैनंदिन जीवनात खूप उपयोगाचे असते. बघा आपण रोज जेव्हा वह्या, फाईल्स, कागद किंवा पतंग पाहतो तेव्हा त्यांचा आकार नेहमी आयतासारखाच नसतो. काही आकृत्या आपल्याला तिरक्याही दिसतात, बरोबर ना? पण त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे आपल्याला लगेच कळत नाही. कल्पना करा स्क्रीनवर दिसतोय तसा एखादा तिरका कागद तुमच्याकडे आहे आणि तो खूप मोठा आहे. तुम्हाला मोजायचा आहे की त्याचं क्षेत्रफळ किती आहे. मग फक्त बाजू मोजल्या तर चालतील का? नाही. नाही. हा आकार दिसायला जरी थोडा गुंतागुंतीचा असला तरी त्याचं क्षेत्रफळ मोजण्याची पद्धत खूप सोपी आहे. तर चला आपण समजून घेऊ. त्यासाठी एक कृती करायची. काय कृती? जसा मगाचा कागद होता तसाच कागद आहे. त्या कागदाला काय नाव दिलं? ABCD. ए बिंदूतून बाजू BC वरती एक लंब काढला. आता आपल्याला माहितीये लंब म्हणजे किती डिग्रीचा कोन होतो? 90 अंशाचा. आणि 90 अंशाचा कोन झाल्यामुळे ABE त्यातला E हा अँगल किती डिग्रीचा झाला? 90 अंशाचा. त्याच्यामुळे AB हा काय झाला? काटकोन. दुसऱ्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे तर आपण काय पाहतोय की समांतर भुज चौकोनापासून कोणती आकृती तयार झाली आहे? आयत. आयत. म्हणजेच याचा अर्थ काय की समांतर भुज चौकोनापासूनच हा आयत तयार झाला. म्हणून दोन्हीचं क्षेत्रफळ काय समान आहे. म्हणजे समांतर भुज चौकोनाचा पाया म्हणजेच बाजू आपण त्याला काय म्हणतो? लांबी. आणि त्याची उंची म्हणजे आयताची दुसरी बाजू आपण त्याला म्हणतो रुंदी. बरोबर. म्हणजे समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय झालं? पाया गुणिले उंची. आता आपण पाहिलेल्या कागदाच्या आकाराला काय म्हटलं मग आपण? समांतर भुज चौकोन. आता त्याच्यासाठी त्याची काय एक व्याख्या आहे. ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू परस्परांना असतात त्या चौकोनाला म्हणतात समांतर
समांतर म्हणजे काय रे? एकमेकास न छेदणारे. बरोबर. म्हणजे तुम्ही जर डायग्रामचं ऑब्झर्वेशन केलं, ए बी सी डी ही बाजू मी किती लांबवली तर ते एकमेकांना छेदतील का? नाही. नाही. तसंच एसी आणि बीडी ही मी जर किती लांबवल्या तरी ते एकमेकांना छेदणार नाही. आता त्याचे आपण गुणधर्म पाहूया. आता गुणधर्मामध्ये काय, समोरासमोरच्या भुजा काय असतात, समांतर असतात. आताच पहिला आपण भुजा म्हणजे बाजू, समांतर असतात म्हणजे ते एकमेकांना कधीही छेदत नाहीत. बरोबर. समोरासमोरच्या भुजा समान लांबीच्या असतात. बघा, आयताच्या बाजू असतात का रे समोरासमोरच्या समान लांबीच्या? हो. येस, आयताच्या पण असतात. तसंच समांतरभुज चौकोनाच्याही समोरासमोरील बाजू काय समान लांबीच्या आहेत. समोरासमोरील कोण समान असतात, म्हणजेच समोरासमोरील कोण हे काय असतात, समान लांबीचे असतात. म्हणजे हा कोण आणि हा कोण काय असेल, सेम लांबीचा असेल. दिसतंय का तुम्हाला? हो. हो दिसत. आणि त्याच्यानंतर हा कोण आणि हा कोण पण काय असेल, समान लांबीचा असेल. आता त्यातली जो हा कोण आहे आणि हा कोण आहे, हा काय एकमेकांना काय असतात, सलग कोण काय असतात, एकमेकांना पूरक असतात. पूरक म्हणजे काय? पूरक कोण असतात म्हणजे काय? ज्या कोणांची बेरीज 180 डिग्री येते. म्हणजे सलग कोण पूरक असतात, म्हणजेच दोन कोणांची बेरीज काही 180 आणि कर्णाची लांबी भिन्न असू शकते, कारण हा समांतरभुज चौकोन आहे. तर आपण पाहूया त्याच्यावरचं एक्झाम्पल. आता आपण फॉर्म्युला तर पाहिला की समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, पाया आणि उंची. आता मला सांगा, ही जी डायग्राम दिसते त्यात उंची नेहमीच मी आतूनच घ्यावी लागते, घेतली तरी नाही, चालेल? आतून घ्यायची. पण मगाशी तर आपण कट करताना बाहेरून नाही, म्हणजे जरी मी आता डायग्राम दाखवते मी तुम्हाला. जर मी सी पासून डी जर लाईन मी एक्सटेंड केली आणि सी पासून जर मी खाली लंब काढला, तर मी हाईट बाहेरून घेतली काय नाही आतून घेतली काय? म्हणजे ते मॅटर करत नाही. आता आपण एक्झाम्पल पाहणार आहे. एका समांतरभुज चौकोनाचा पाया 8 सेंटीमीटर व उंची 5 सेंटीमीटर असेल तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. आता बघा, आपल्याला दिलंय काय, पाया किती दिलाय, दिलेली माहिती आपण अगोदर लिहून घेतो. पाया दिला आपल्याला 8 सेंटीमीटर आणि उंची दिली आहे 5 सेंटीमीटर. बघा, मग आपला फॉर्म्युला काय आहे, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ इक्वल टू पाया गुणिले उंची. पाया दिला 8 आणि उंची दिली आहे 5, म्हणजे 8 गुणिले 5 40. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती झालं, 40 चौरस सेंटीमीटर. आता चौरस सेंटीमीटर का लिहिलं मला कोण सांगेल का? लांबी आणि उंची दोन्ही सेंटीमीटर मध्ये करतात, मग सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर. चौरस का लिहिलं? ते चौकोन आहेत म्हणून, 4 बाजू आहेत. चौरसामध्ये म्हणजे जे दिलेले एकक आहे ते आपण कशामध्ये लिहितो, चौरसामध्ये. म्हणजे चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर, म्हणजे दिलेला डाटा जर सेंटीमीटर मध्ये तर आपण चौरस सेंटीमीटर लिहिणार. म्हणजे सेंटीमीटरचा स्क्वेअर लिहिला तरी पण चालतो. त्याच्यानंतर जर मीटर मध्ये तर काय लिहिणार, चौरस मीटर, म्हणजे मीटरचा स्क्वेअर लिहिला तरी चालतो. त्याच्यानंतर पाहणारे आपण दुसरे एक्झाम्पल. बघा काय याच्यामध्ये, एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ दिले 112 चौरस सेंटीमीटर आणि त्याचा पाया दिलाय 10 सेंटीमीटर, तर त्याची उंची काढायची. बघा, मगाच्या एक्झाम्पल मध्ये काय दिलं होतं आपल्याला, पाया आणि उंची. पण आता फक्त पाया दिलाय आणि उंची काढायची आणि अजून त्याच्या सोबत दिलंय चौरस समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. बघा, दिलेली माहिती नेहमीप्रमाणे आपण अगोदर लिहून घेतली. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ इक्वल टू 112 चौरस सेंटीमीटर आणि पाया दिलाय 10 सेंटीमीटर. तर आपल्याला वेगळा कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल का? नाही. नाही. दिलेला फॉर्म्युला काय, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ इक्वल टू पाया गुणिले उंची. दिलेली माहिती आपण जर त्याच्यामध्ये किमती भरल्या तर फक्त काय राहते, उंची. मग आपण आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये काय करतो, आपण ऍडजस्टमेंट करून उंची काढू शकतो. म्हणजे आपली समांतरभुज चौकोनाची उंची काय आली इथं, 11.2 सेंटीमीटर. म्हणजे हा इथं 10 इथं काय होता,
मल्टिप्लायला तो ज्यावेळेस मल्टिप्लायचा इकडे जातो त्यावेळेस काय होतो इकडे डिवाइड होतो भागिले. माहितीये ना सर्वांना. म्हणजे 112 भागिले 10 हे किती येतं 11.2 सेंटीमीटर. समजलं का एक्झाम्पल? हो. बघा आज आपण काय पाहिलं समांतर भुज चौकोनाचे गुणधर्म. सांगता येतील का कोणाला गुणधर्म 2? त्याच्या समोरासमोरील बाजू बाजू असतात. समांतर भुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात. ओके छान. पूरक असतात. ओके अजून कर्ण एकमेकांना दुभागतात. हा येस. आता समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय होतं आपलं? पाया गुणिले उंची. आणि आपण 2 उदाहरणं पाहिली ती तुम्हाला समजली का? हो. आता तुमचा आजचा अभ्यास आहे गृहपाठ आहे की सराव संच 15.1 तो तुम्ही सोडवून आणायचा आहे. थँक्यू. मोटरसायकल मला ना मोटरसायकल आणली कशाला